द्वारकादास श्यामकुमार एक्सक्लुझिव्ह या महावस्त्र दालनाच्या शाखेचे उद्घाटन सोहळा संपन्न। आपल्या आवडीच्या ब्रँडेड डिझायनर साड्या, घागरा, रेडीमेड ड्रेस, पैठणी व विविध सिल्कचा खजाना, ग्राहकांच्या सेवेसाठी सुंदर, आकर्षक व दर्जेदार वस्त्र परिधान विक्री केंद्र म्हणून नावारूपाला आलेलं आवडीचे ठिकाण द्वारकादास श्यामकुमार एक्सक्लुझिव्ह या नवीन शाखेचे उद्घाटन 23 फेब्रुवारी रोजी खारघर सेक्टर 13 हावरे टियारा शॉपिंग कॉम्प्लेक्स शॉप नंबर 55 येथे फेम अभिनेत्री भाग्यश्री, राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील, विधान परिषद आमदार विक्रांत पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, उद्योजक सुरेश हावरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी नगरसेवक प्रवीण पाटील, ॲडव्होकेट नरेश ठाकूर, अभिमन्यू पाटील, निलेश बाविस्कर, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, हर्षदा उपाध्याय, आरती नवघरे, अनिता पाटील, संजना समीर कदम, भाजपा उत्तर रायगड जिल्हा सचिव ब्रिजेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित। आज वाढदिवसाच्या वेळेला इथे केक वगैरे माझ्यासाठी मागवला आहे, धन्यवाद म्हणते। आणखीन तुम्हा सगळ्यांनाही हे माहिती असायला पाहिजे की ह्या शोरूम मध्ये मी फक्त एक फेर मारली तरी एवढी सगळी गोष्ट मला आवडली, तर तुमच्यासाठी तर सुरेख आज प्राइस डिस्काउंट पण असेल, ओपनिंग प्राइस डिस्काउंट, तर डेफिनेटली सगळ्यांना शॉपिंग तर इथे करायलाच हवे। ऑल द बेस्ट अँड थँक्यू सो मच। आणि माझा वाढदिवस तुमच्याबरोबर साजरा करण्यासाठी थँक्यू। कुमार द्वारकादास या कंपनीने महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे अनेक दालन त्यांनी उभा केलेले आहेत। त्यांच्या स्वतःच्या फॅक्टऱ्या आहेत। महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्वसामान्य माणसाला हा कपडा स्वस्त दरामध्ये भेटावा, त्याची गरज भागवावी या भावनेतून ते काम करत असतात। आज खारघरमध्ये माझे मित्र गोविंदराव शेळके यांनी ही शाखा त्यांच्या माध्यमातून उभा केलेली आहे। तसं पनवेलला आहे, कल्याणला आहे, अनेक शाखा आमचे गोविंदराव शेळकेंनी उभा केलेल्या आहेत। गोविंदराव हे माझ्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतला आणि नोकरीच्या व्यवसायासाठी ते फिरत असताना श्यामकुमारजी यांची भेट झाली। त्यांच्या कामावर ते फिदा होऊन त्यांच्यावर एक जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली। आज गोविंदराव शेळके यांच्याकडे 3000 लोक काम करतात। 50 लोक त्यांनी स्वतःचे अशा प्रकारचे व्यवसाय घालून त्यांना उभा करायचं काम गोविंदराव शेळके आणि श्यामकुमारजींनी अशा प्रकारचं काम केलंय। या शहराची गरज लक्षात घेता त्यांनी अशा प्रकारचा इथल्या लोकांची गरज भागवण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं दालन उभा केलंय। आजच्या कार्यक्रमाला भाग्यश्री या देखील मॅडम आल्या होत्या, म्हणून एक अतिशय आनंद वाटला। माझ्या मतदारसंघातला एक कार्यकर्ता व्यवसायामध्ये घुसतोय, मुंबईसारख्या ठिकाणी सर्वसामान्यांची गरज भागवत आहे, त्याबद्दल माझ्या वतीनं या शॉपला आणि श्यामकुमारला धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी। धन्यवाद। द्वारकादास श्यामकुमार यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील सर्वसामान्य मराठी माणसाचा विश्वास कमवलेला आपण पाहायला मिळतो। म्हणूनच त्यांच्या 82व्या शाखेचं खारघरमध्ये उद्घाटन होतं। मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे एका अर्थानं खारघरसारख्या शहरात यायला काहीसा त्यांनी उशीर केला आहे। इतकं मराठी पोटेन्शियल या ठिकाणी आहे आणि मराठीच काय सर्व देशभरामधला ग्राहक त्यांना या ठिकाणी मिळू शकतो आणि त्यामुळे या भव्य अशा शोरूमच्या माध्यमातून त्यांना खारघरकरांचा चांगला प्रतिसाद मिळेल। दर्जेदार सेवेच्या माध्यमातून ते ग्राहकांच्या पसंतीला उतरतील याची मला खात्री आहे। माझ्याकडून त्यांना मनापासून शुभेच्छा। अतिशय तरुण वयामध्ये त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली आणि आता त्यांची सगळी टीम जर आपण पाहिली एनर्जेटिक अशा पद्धतीची सगळी टीम आहे, त्यामुळे मला खात्री आहे की ते त्यांची कामाची पद्धत पाहता त्या लवकरच ते खोपोलीला सुरू करणार आहेत। ही कामाची पद्धत पाहता चांगल्या कामाच्या माध्यमातून ते लोकांचा विश्वास करतात। आज द्वारकादास श्यामकुमार एक्सक्लुझिव्ह यांच्या भव्य दिव्य शोरूमचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं। खरं तर खारघरकरांसाठी आणि खरं तर संपूर्ण पनवेल विभागासाठीच एक मोठी कपडे विषयातली एक पर्वणी या माध्यमातून
उपलब्ध झाले असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. खरं तर पनवेल भागाचं वाढतं शहरीकरण, मोठे मोठे येत असलेले प्रोजेक्ट आणि त्यानिमित्तानं वाढत असलेली संख्या, या निमित्तानं अशा मोठ्या शोरूम्सची, दर्जेदार शोरूम्सची या ठिकाणी मोठी आवश्यकता होती. अनेक व्यवसाय या ठिकाणी आहेत, पण जेव्हा एकाच ठिकाणी एकाच शोरूममध्ये अनेक गोष्टी मिळाव्या हा विषय समोर येतो तेव्हा कुठेतरी मुंबईकडे जावं लागतं. त्यामुळे एकाच ठिकाणी खारघरमध्ये हे सगळे विषय उपलब्ध होतील. आज ही पर्वणी आमच्या सगळ्या बांधवांसाठी पनवेलमध्ये, खारघरमध्ये उपलब्ध झालेली आहे. आणि 80च्या वरती शोरूम, मला वाटतं एखादा उपक्रम सुरू करणं सोपं असतं, पण त्याचं सातत्य टिकवणं, त्याला वाढवणं हे तेवढंच सोपं नसतं. आणि ते यश जेव्हा संपादित केलेलं आहे त्यामागे प्रचंड मेहनत या सगळ्या टीमची आहे, या सगळ्या समूहाची आहे. आणि त्यामुळे कुठेतरी विश्वासार्हता जपलेली आहे, लोकांच्या हृदयात स्थान प्राप्त केलेलं आहे. आई जगदंबा येणाऱ्या काळामध्ये अजून भरभराट यांची करो आणि जनतेला ही जी काही पर्वणी या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे त्याचा उपयोग सगळ्यांनी करून घ्यावा हे या निमित्तानं आवाहन करतो, शुभेच्छा देतो. रेंजमध्ये असलेल्या सर्वसामान्य माणसाला परवडतील अशा किमतीमध्ये असणाऱ्या साड्यांचे हे शोरूम आहे. मी या शोरूमला मनापासून शुभेच्छा देतो.